बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपला दैदिप्यमान यश मिळालंय आणि त्याची सुरुवात आपण केली. काय सांगाल याबद्दल? 2017 साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना करण्यात आमच्या सर्वांचे नेते माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा मोठा विजन होतं, सहभाग होता. त्यांच्या आग्रहास्तव ही पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली. त्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने पहिल्याच निवडणुकीत 51 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर आमचे नेते, लोकनेते माननीय खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी जी मार्गदर्शक तत्व आखून दिली होती, त्यानुसार कुशल नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांनी जी मेहनत केली, त्या मेहनतीमुळे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादामुळे आज या महानगरपालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे तब्बल 55 नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 4 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. मी खरोखर पनवेल महानगरपालिकेतील राहणाऱ्या सर्व नागरिकांचा खरोखर मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. सुरुवात आपल्यापासून झाली. आपण बिनविरोध झाला, त्यानंतर 6 बिनविरोध टोटल आपले निवडून आले आपल्याला धरून, आणि नंतर आपली सत्ता आली. तर लोकांमध्ये असं कळलं आहे की फटाका तुमच्याकडून पडतो. काय सांगतो? खरं तर बिनविरोध होणं ही आमच्या कोणाचीच एकट्याची ताकद नाही आहे, ही पक्ष संघटनेची ताकद आहे. पक्ष संघटनेने जे काम केलं त्यामुळे विरोधी पक्षाला तसे कॅपेबल उमेदवार तिथे मिळत नव्हते. माझ्या विरुद्धही उमेदवार त्यांना मिळत नव्हता आणि जो ऐनवेळी उमेदवार त्यांनी जो शोधला त्याला जी पेपर मिळवण्यासाठी जी अडचण निर्माण झाली, त्या अडचणीमुळे माझा हा विजय बिनविरोध झालेला आहे. आणि बाकीच्यांचे समोर जे आमचे बिनविरोध इतर उमेदवार झाले त्यांच्या समोरची परिस्थिती पण तशीच होती की उमेदवार मिळत नव्हता. दर्शनाताईंच्या विरुद्ध सुद्धा उमेदवार मिळत नव्हता. शेवटी त्यांना तो तक्क्या गावातनं आयात करायला लागला, ऐनवेळेला फॉर्म भरायला लागला. असेच सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी काही जरी सांगितलं तरी वस्तुस्थिती ही आहे की उमेदवार मिळत नव्हते, त्याच्यामुळे आमचे 6च्या 6 बिनविरोध आलेले आहेत. आपल्याकडे भावी महापौर म्हणून पाहिलं जातं. जनतेकडून तसा कौल आहे, जनता कार्यकर्ते यांच्यामध्ये असं आहे. काय कसं आहे, महापौरापेक्षा जिल्हा सरचिटणीस म्हणून माझ्यावर जी पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती मी खूप मोठी मानतो. पक्ष संघटना ज्या जे सांगते ती जबाबदारी मी आत्तापर्यंत घेतलेली. त्यामुळे महापौर हा आरक्षणाचा खेळ आहे आणि परेशजींनी सुद्धा गेले 5 वर्ष जे काम केलंय सभागृह नेते म्हणून ते सुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे त्या कामाची पण बरोबरी करायला सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतील आम्हा सर्वांना. आज ते सभागृहात नाही आहेत. आमचा सगळ्यांचाच आग्रह आहे की त्यांनी सभागृहात आमच्यासोबत असायला पाहिजे. बघूया आता पक्ष संघटना आणि आमदार साहेब काय निर्णय घेतात, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.